नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आपण डिझाईन बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. 13 इंच आहे तर 14 इंच पूर्ण शोल्डर, मुंडा आणि छातीचा चौथा भाग 9 इंच. आता गळा मोजून घ्यायचा आहे. तर इथं 10 इंच घेत आहे. त्याच्यानंतर 2.5 इंच इथून आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा, इथून आपल्याला 3 इंच, इकडे अर्धा इंच आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता आपण गळा कटिंग करून घेत आहोत. तर बघा, आता आपल्या गळ्याची कटिंग झाली. आता आपल्याला ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही पण जोडून घ्यायचे आहे. तर वरच्या साईडनं आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनं ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, जिकडून तिकडून आपला कापड घसरतो तर आपल्याला इथं टाचणी लावून घ्यायची आहे, जेणेकरून इकडे तिकडे न झाले पाहिजे. आणि पूर्ण गळ्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा, आता आपली गळ्यावर शिलाई करून झालेली आहे. तर आता इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. आता बघा, कटिंग पण झाली. आता आपल्याला इथं तिरकी कातर लावून गळ्यावर कट करून घ्यायचं आहे. आता बघा, हाच भाग आपल्याला पलटवून वरच्या साईडनं साडीवरचा ब्लाऊज पीस, खालच्या साईडनं अस्तर आणि शिलाई, गळ्याचा पूर्ण आपल्याला गळ्यावर शिलाई करून घ्यायचं आहे. तर बघा, पूर्ण आपण मटक्या गळ्याचा आकार दिलेला आहे. तर आपण पूर्ण गळ्यावर शिलाई करून घेतली. आता बघा, कमरेच्या साईडकडून आपल्याला दोनही भाग सारखे करून घ्यायचे आणि इथून शिलाई करून घ्यायची आहे. कारण जेव्हा आपण फिटिंग करतो तर कापड इकडे तिकडे आपला घसरून जातो, तर आपल्याला काय प्रॉपर अशी फिटिंग येत नाही. त्या कारणानं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. ह्या साईडनं पण आपल्याला तशीच शिलाई करून घ्यायची आहे. दोनही भाग सारखे जोडून घ्यायचे आहेत आणि पूर्ण कमरेच्या साईडनं पण शिलाई करून घ्यायची आहे. कारण कापड आपला इकडे तिकडे जातो, त्या कारणानं प्रॉपर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आता आपली शिलाई लावून झाली. त्याच्यानंतर आपल्याला दोनही भाग सारखे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा, इथं जोडले आणि वरचा भाग थोडा इकडे तिकडे झाला आहे, तो कट करून द्यायचा आहे. चारही बाजूने आपला कापड निघलेला आहे, तो आपल्याला सारखा कटिंग करून घ्यायचा आहे. आता बघा, आता आपल्याला टक्स लावून घ्यायचा, तिथं कट करून घ्यायचे आहे. मध्यभाग मोजून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे थोडा भाग, आणि मागच्या साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहे.
तर बघा दोनही साईडनं आपण टक्स लावून घेतले. आता बघा कमरेचा भाग आपला इकडे कोणे निघतो, तर आपल्याला काय करायचं आहे, थोडा भाग आपल्याला इथून कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा इथं 1.25 इंचाची 1.5 इंच घ्यायची आणि थोडीशी साईडनं शिलाई करून घ्यायची आणि आपल्याला इथं 1.25 इंचाची पट्टी तयार करून कंबरपट्टी जोडून घ्यायची. आता बघा इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची. कंबरपट्टीच्या बरोबर कंबरपट्टीवर आपल्याला काटानं शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर हाच भाग आपल्याला अस्तरवर फोल्ड करून याच्यावर शिलाई करून घ्यायची आणि तुरपाई करून झाल्याच्या नंतर आपल्याला ही शिलाई काढून घ्यायची. म्हणजे 5 नंबर शिलाई करून घ्यायची आणि तुरपाई केल्याच्या नंतर ही शिलाई काढून घ्यायची. किती छान असा मटक्या गळ्याचा आकार झालेला आहे. तर बघा इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे चॉकनी. तर बघा आपल्याला दोनही भाग सारखे करून घ्यायचे आहेत आणि असं थापटून घ्यायचं आहे. तर ह्या साईडनं आपल्याला जे आपण आकार दिलेला आहे ह्या साईडनं उमटलेला आहे तिथून आपण चॉकनी मार्जिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथून आपल्याला तुमच्याकडे जे लेस अवेलेबल असेल आणि मॅच होत असेल ते आपल्याला लावून घ्यायचे आहे. तर बघा ही गोल्डन कलरची खूप छान अशी लेस आहे मल्टी कलरमधून. तर मी हे लेस गोल मटक्या गळ्यावर लावून घेत आहे. आता बघा हे लेस लावून झाली. त्याच्यानंतर बघा ही लेस आपल्याला अशी पाठीवर इथून बरोबर अशी लावून घ्यायची आहे. आता जशी आपल्याला सूट होत आहे तशी आपण कसं पण गळा बनवू शकतो. गळ्याच्या काटानं लावून गळ्याच्या साईडनं 1 साईड पण गळा बनवू शकतो. साईडनं करून आपण इकडे पण कमरेच्या साईडनं पण पलटवू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे लेसनं गळे तयार होतात. तर बघा असा मी इथं त्रिकोण असा आकार गळ्याचा आकार असा काढून घेतलेला आहे. खूप छान असा पाठीवर दिसत आहे. 3 इंच आपल्याला लेस लावून घेण्यासाठी आपल्याला 3 इंच 2.5 इंच घेऊ शकतो. तर बघा मी इथून 3 इंच घेतलं आणि दोरी लावून घेत आहे. तर बघा आता आपली दोरी लावून झालेली आहे. तर बघा किती छान असा गळ्याचा आकार तयार झालेला आहे. तर असे आपल्याला 100 बटन पॅचवर्क जे पण असेल तुमच्याकडे ते लावून घ्यायचे.